एक महत्त्वाची बातमी आहे। अजितदादांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधला एकही आमदार उपस्थित नव्हता। अजितदादांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पार पडली। निमंत्रण असून देखील भरत गोगावले बैठकीला नाहीत, अजित पवारांच्या कार्यालयानं ही माहिती दिली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी स्वतः मंत्री भरत गोगावले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोगावलेजी, आपलं स्वागत। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये डीपीडीसीची बैठक पार पडली। तुम्हाला निमंत्रण होतं, मात्र तरी देखील तुम्ही या बैठकीला नव्हता। मी आज या मीटिंग बैठकीला नव्हतो। त्याचं कारण असं आहे, रायगडावरती भिडे गुरुजींची धारकरी लोक आले होते शिवप्रतिष्ठानचे, आणि त्यांची माझ्या मतदारसंघात उंबरठ पासून ते रायगड 5 दिवस यात्रा चालू होती त्यांची पायी। तर मी अगोदरच सांगितलं होतं, परवा मुख्यमंत्र्यांनी जो सांगितलं मला त्यांना पण आम्ही इथं निमंत्रित केलं होतं, परंतु आजची ही सगळे बैठक आणि असल्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊ शकले नव्हते। आणि अजितदादांनी नेमकी कालची मीटिंग आज केली, तर काल आम्ही येणार होतो पण त्यांनी काही कारणास्तव आज केली। पण आज रायगडवरती जवळजवळ 40-50 हजार लोक जे काय धारकरी आले होते, तर त्यांना सामोरं जाणं माझं कर्तव्य समजलो, म्हणून मी त्या मीटिंगला येऊ शकलो नाही, पण तसं मी कळवलं होतं। बरं, मात्र गोगावलेजी, काही वेळापूर्वीच महेंद्र दळवी त्याचबरोबर महेंद्र थोरवे यांच्याशी आम्ही संपर्क साधला, त्यावेळी या मीटिंग संदर्भात आपल्याला कुठलीही माहिती नव्हती। ही मीटिंग अधिकृत होती की अनधिकृत हे देखील आपल्याला माहिती नव्हतं, असं या दोन्ही आमदारांनी म्हटलंय। नाही, मग त्यांचं मला काही कल्पना नाही, परंतु काल आम्हाला मीटिंगचं निमंत्रण होतं, पण काल पोस्टपोन झाली ते पण कळवलं, आणि आजची मीटिंग आहे ते पण कळवलं 9:30 वाजता, परंतु मी तर येऊ शकत नव्हतो, मी अगोदरच कल्पना दिली होती। बर, मात्र गोगावलेजी, पालकमंत्री पदाचा तिढा का सुटत नाहीये? आता तुम्ही तिथं विचारायचं ना त्या लोकांना। आता मी गडावरती होतो शिवाजी महाराजांच्या तिथं, बाकी तुम्ही लोकांनी तिथं होते सगळे मंडळी, त्यांना विचारायचं। या बैठकीला अदिती तटकरे त्याचबरोबर जिल्हाधिकारी देखील ऑनलाईन उपस्थित होते, मात्र शिवसेनेचा एकही आमदार, तुम्ही मंत्री आहात, तुमच्यासह एकही आमदार या बैठकीला उपस्थित नव्हता। यामागे नाराजी आहे हे स्पष्टपणे दिसतंय, आणि तसं आम्ही गृहीत धरायचं का? भारतीय जनता पार्टीचं कोण होतं? भारतीय जनता पार्टीचे नाही, पण मी अशासाठी हा प्रश्न विचारला कारण आग्रह आहे तुमच्या नावाचा, म्हणजे तुमचे जे आमदार आहेत ते भरत गोगावले हेच पालकमंत्री हवेत, यासाठी ते आग्रही आहेत। चांगली बाब आहे, आणि मी आज माझ्या ह्या कामासाठी येऊ शकलो नाहीये। बरं, मी त्यांना कळवलं होतं, बाकीच्यांना मी आता विचारतो। बरं, मात्र गोगावलेजी, महत्वाचा प्रश्न आहे, रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आपण आग्रही आहात का? या मागणीवर आपण ठाम आहात का? 100%। बरं, नक्कीच गोगावलेजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संपर्क साधलात त्याबद्दल। तर रायगडावरील कार्यक्रमामुळे मी या बैठकीला उपस्थित नव्हतो। दरम्यान कालची बैठक आज पुढे ढकलण्यात आली, आणि आजचा माझा नियोजित दौरा असल्यामुळे मी या बैठकीला उपस्थित नव्हतो, अशी माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे। तर अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रायगडच्या डीपीडीसीची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला अदिती तटकरे त्याचबरोबर रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन उपस्थिती होती, मात्र मंत्री भरत गोगावले यांच्यासह शिवसेनेचा एकही आमदार या बैठकीला उपस्थित नव्हता। दरम्यान महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांच्याशी काही वेळापूर्वीच आम्ही संपर्क साधला, त्यावेळी मात्र त्यांनी या बैठकीबाबत आपल्याला कुठलीही माहिती नव्हती। या बैठकीसंदर्भात ही बैठक अधिकृत होती की अनधिकृत हे देखील आपल्याला माहिती नव्हतं, असं या दोन्ही आमदारांनी म्हटलंय।